आज धनत्रयोदशी. आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. धनत्रयोदशीची आपण पूजाची मांडणी केलेली आहे, ती अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे. पूजेची जागा आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. चौरंग ठेवला आहे. चौरंगावरती आपण वस्त्र घालायचं आहे. बाजूनी आपण रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे. कुबेर भगवान, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा यांचा मी फोटो ठेवलेला आहे. श्रीयंत्र पण ठेवलेलं आहे. कलश स्थापना केलेली आहे. कलशामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढलेलं आहे. पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, कॉईन आणि फूल घातलेलं आहे. त्याच्यावरती नारळ ठेवला आहे. नारळाची पण, श्रीफळाची पण आपण पूजा केलेली आहे. फळं ठेवलेली आहे. फळांची पण आपण पूजा केलेली आहे. तेलाचा दिवा लावलेला आहे. दिव्याची पण पूजा केलेली आहे. घंटीची पण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर हे लक्ष्मी मातेची पण आपण पूजा करायची आहे. पान, सुपारी आणि हे त्याच्यावरती पण फूल, अक्षता ठेवलेला आहे. आपल्याकडे जे धनधान्य आहे त्याची पूजा करायची आहे. प्रसाद म्हणून आपण धने ठेवलेले आहेत. लाह्या बत्तासे ठेवलेले आहेत आणि बर्फी पण ठेवलेली आहे, मिठाई. त्यानंतर चांदीचे कॉईन्स आहेत, त्यांची पण आपण पूजा करायची आहे. तुपाचा दिवा लावलेला आहे. अगरबत्ती लावायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पूजेची मांडणी करून घेतलेली आहे. पूजेची मांडणी झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची आणि कुबेर भगवान यांची आपण प्रार्थना करायची आहे. आपल्या संसाराला सुख, समृद्धी, धन, धान्य, आरोग्य लाभू दे म्हणून आपण प्रार्थना करायची आहे. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.